माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील याचिका क्रमांक 1960/2019 दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी अंशकालीन परिचर कर्मचारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद बेबी बिचकोले तसेच इतर 150 परिचर कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ सेवेत सामावून घेण्याचा निर्णय दिलेला असताना देखील शासनाने आज 20 महिने लोटूनही त्यांना शासनाने आजपर्यंत पूर्ण वेळ सेवेत सामावून घेतलेलं नाही। या कारणाने जिल्हा परिषद कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर येथे हे कर्मचारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आपण जिल्हा परिषद ऑफिस औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथे आलेलो आहोत आणि इथं अंशकालीन एक परिचर महिला आहेत आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषदच्या महिला जे आहेत ते आज इथं उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आज आपण जिल्हा परिषद ऑफिसच्या समोर त्यांनी आमरण उपोषण आणि आमचं काम आजपर्यंत आम्ही कोर्टात जा शिवसाधारण चालू करते म्हणत होते कोर्टात जा, आमचं कोर्टाचा निकाल आलेला आहे तरी आमचे कोणी शिवसाहेब म्हणतात आमच्या हातात नाही, डीचो साहेब म्हणतात आमच्या हातात, मग आम्ही जायचं कुठं? आजपर्यंत मग आज 3-3, 6-6 महिने पेमेंट होत नाही, ते बी आम्हाला मग आम्ही खायचं काय? आम्ही इथं रात्रंदिवस आहे, पावसामध्ये मरतोय, आम्हाला कोणी पाहायला सुद्धा तयार नाही। काय झालं? अधिकाऱ्यांनी आमचं ते करायला नको आहे का? आजपर्यंत आम्ही उपाशी तापाशी लोकांच्या त्यांच्या हाताखाली पार्ट टाईमला सगळे कामं केले, PPIचे कामं केले, कोरोना काळात कामं केलेत, परत त्यांचे पर्स पोलिओ, परत लसीकरण, प्रत्येक वेळेस आम्ही कामाला त्यांच्यासोबत राहतो आणि एक दिवस आम्हाला ते असे एक दिवससुद्धा असं घरी ठेवत नाही, सारख्या ड्युट्या करायला लावतात आणि रजिस्टरला सह्या पण रोज करायला लावतात। आम्ही एवढ्या कमी पगारीवर एवढं करतोय तर आम्हाला ते पेमेंट पुरतं का? 3,000 रुपये पगारीनं काय होतं सगळ्यांना? म्हणजे आतापर्यंत आम्हाला 3,000 रुपये मिळू राहिला, याच्यावर कोणीच आमच्याकडे दखल घ्यायला। तुमच्या उपोषणाची मागणी काय आहे? तर आम्हाला परमनंट करून समावेश करून घेण्यात यावा। किती वर्ष झाले तुम्ही ड्युटी करता? मी 32 वर्षापासून ड्युटी करते सर आणि आज आम्हाला 8वा दिवस आहे, आमच्याकडे कोणी म्हणजे विचारच करीत नाही आमचा, कारण की आम्ही आता पार्ट टाईम आहेत ना, आम्हाला किंमत नाही दिल्यासारखं वागू राहिलेत आमच्यासाठी। लवकरात लवकर यांना न्याय मिळाला नाही तर आत्मदहन सुद्धा करू शकतात असे उपोषणकर्ता महिला परिचर यांनी म्हटलेले आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरहून।